सुप्रभात, मी रेश्मा साळुंखे. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे एका शिबिराची. वाशिम जिल्ह्यात कारंजा तालुका आहे, तिथल्या विळे गावात एक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं. कोणताही खर्च न करता स्थानिक मधमाशांच्या पोळ्यांची संख्या कशी वाढवता येईल, अहिंसक मध उत्पादन कसं करता येईल याबाबत प्रत्यक्ष शेतातच प्रात्यक्षिक दिलं गेलं. संवर्धन संस्था आणि ग्रीन्झा प्रोड्युसर कंपनीनं या कामी पुढाकार घेतला होता. मधमाशांची कमी होत असलेली संख्या शेतीसाठी हानिकारक ठरू शकते. त्यांची परागीकरणाची प्रक्रिया शेतीतील उत्पादनात वाढ आणते. याच संबंधी वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात असलेल्या विळे गावामध्ये अहिंसक पद्धतीने मध उत्पादन घेण्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही कार्यशाळा प्रत्यक्ष शेतात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला वर्धा येथील सेंटर फॉर बी डेव्हलपमेंट संस्थेचे शास्त्रज्ञ डॉक्टर गोपाल पालीवाल आणि वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थिनी प्रीती विरकर हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते. पालीवाल सरांनी इथे आम्हाला मध पोळ्याबद्दल जे मार्गदर्शन केलं, योग्य असं मार्गदर्शन होतं. ते कसं काढायचं, त्याचं जतन कसं करायचं आणि पुन्हा त्यांची संख्या कशी वाढेल याबद्दल त्यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलं. आणि यापुढे आम्ही तसंच त्याप्रमाणेच आम्ही तसं प्रॅक्टिकल करून त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करून आणि आमचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करू. शेतातील छोट्या मधमाशीचं पोळं मधासाठी चुकीच्या पद्धतीनं काढलं जातं. त्यामुळे त्यात असलेली अंडी आणि मधमाशांची हानी होते. डॉक्टर गोपाल पालीवाल यांनी नैसर्गिक पद्धतीने मध गोळा करण्याचं तंत्र शोधलंय. या तंत्रामध्ये पोळ्यातील मधाचा तेवढा भाग काढून उरलेलं पोळं परत 2 काड्यांच्या साहाय्याने शेतात त्याच ठिकाणी बांधून ठेवतात. अर्ध्याच तासात मधमाशा पोळ्याकडे परत येऊन मध निर्मितीची प्रक्रिया पुन्हा सुरू करतात. या पद्धतीमुळे मधमाशांचं रक्षण होतं, शेतकऱ्यांना मधही मिळतो आणि परागीकरणामुळे शेतकऱ्यांचं उत्पादनही वाढतं. भरपूर मिश्रित शेती करा आणि मधु देणाऱ्या मधुमक्षिकाच्या व्यतिरिक्त इतर मधुमक्षिका सुद्धा आहे. त्यांच्यासाठी खाणं, पिणं आणि राहणं हे 3 जर सुविधा आपण करून दिली तर त्यांना आकर्षित करू शकतो आपल्या शेतीमध्ये आणि भरपूर पीक काढू शकतो. आपल्या देशामध्ये 4 प्रकारच्या मधमाशा आढळतात. 2 प्रकारच्या माश्या आपण लाकडी पेटीचा वापर करून त्याला पाळू शकतो. 2 प्रकारच्या मधमाशा ज्याला आगेमोळ म्हणतो आपण आणि गावरानी मोळ म्हणतो, ह्या मधमाशा आपण पाळू शकत नाही, पण त्याचं वैज्ञानिकरित्या संवर्धन करू शकतो. आता गावरानी माश्या ज्या झुडपात असतात त्या मधमाशांच्या छत्त्यांपासून मध काढायचं असेल तर आपल्याला साधारणतः फांद्या कापायची कैची, एक काडी, माचीस, एक कपडा आणि एक दोरी आणि 2 काड्या. ह्याच्यामध्ये आपण मधमाशाच्या अंड्या बच्चाची पुरी बांधतो आणि मधाचा कांदावरचा जो फांदीसोबत असतो तो वेगळा करतो. जेव्हा आपल्याला आग्यामुळावर काम करायचं असेल त्याला एक डंख बचाव पोशाख आपण त्या आदिवासी पोरांना देतो. दोराच्या साहाय्याने झाडावर चढतात आणि मधाचा कांदा ज्या भागात असतो त्या छत्त्यामध्ये तेवढा भाग तो कापून काढतात आणि दोऱ्याच्या साहाय्याने खाली उतरतात. म्हणजे आग्यामुळाच्या छत्त्यांपासनं, गावरानी मधमाशांच्या छत्त्यांपासनं आम्हाला मधाची निर्मिती करता येते. ह्या दोन्ही प्रकारच्या मधमाशा शेतीवाडीपासनं जंगलांच्या फुलांपर्यंत परागीकरणाची क्रिया घडून आणतात आणि आपल्या शेतीवाडीमध्ये आणि जंगलामध्ये उत्पन्न वाढते, पिकामध्ये आपलं उत्पन्न वाढते आणि मधाची सुद्धा निर्मिती होते. विदर्भातील भागांमध्ये पोळं उद्ध्वस्त करून मधाचं उत्पादन घेतलं जातं. त्याच जागी जर अशा नैसर्गिक पद्धतीनं मध गोळा केला तर पर्यावरण संतुलित ठेवण्यास मदत होईल. वाशिमहून प्रणय निर्माणसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.